क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह झाला पावन झालो चराचरी ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम अत्रिसुताय विद्महे अनुसूयासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम अंजनीसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओम गोरक्ष जालंधर चर्पटाश अडबंग कानिप मच्छिंद्रराध्यां चौरंगी रेवणाक भर्तरी संज्ञा भूम्या बुर्वणवणात सिद्धा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान परब्रह्म भगवान श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती पूर्ण दत्तावतार परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळतं महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री जगदंबिकेच्या चरणी नतमस्तक होतो मानवतेचा महान नंदादीप भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोडफळ
इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, प्रगल्भ बुद्धिवत्तांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोडं, विश्व निर्माणकर्त्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवक्षातून खाली डोकवता पडला मोती. इंद्रायणीच्या काठावर आळंदी गावात संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या रूपात माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो. हिंदुत्वाची शान, संस्कृतीचा मान, मृत्यूला आव्हान, आम्हा हिंदूंना अभिमान. आज ज्यांच्या कृपेने आमच्या मंदिरांवर कळस आहे, दाराच्या पुढं तुळस आहे. तुडुंब वाहातील नदी आणि नाले, सर समुद्राची येईल काय. तुडुंब वाहातील नदी आणि नाले, सर समुद्राची येईल काय. होऊन जातील राजे महाराजे, छत्रपती शिवराय दुसरे होतील काय. राजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करून गायनाचार्य, मृदुंगाचार्य, बांसरी वादक, विनेकरी, भालदार, चोपदार, साऊंड सिस्टम, कॅमेरा कॅमेरामॅन, समोर जमलेले बोराडे कुटुंबाचे अपतेष्ट, सगळे सोयरे, पाहुणे, समस्त ग्रामस्थ, सगळ्यांना नमस्कार करतो. सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करून सेवेला प्रारंभ करतो. म्हणा राम राम, म्हणा ना राम राम, राम राम. मागच्या आपल्याच गटातले ना, म्हणा राम राम, म्हणा राम राम. झाला 4000 जप. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. साहेबराव खंडू बोराडे, बरोबर आहे ना. झालं पाठ. प्रथम पुण्यस्मरण आहे. काल तिथीला पूजा केली आहे, बरोबर. आणि आज ज्ञानदान आणि अन्नदानाचा पवित्र कार्यक्रम ठेवला आहे. वर्ष श्राद्ध हा प्रचलित शब्द आहे. पिंडदान केलं ते श्राद्ध आहे. उपवास करू जेव घातला श्राद्ध आहे. ब्राह्मणाला दान दक्षिणा दिली श्राद्ध आहे. आज कीर्तन ठेवलं श्राद्ध आहे. यानंतर लोकांना जेव घालायचं श्राद्ध आहे. श्रद्धेनं केलेलं कर्म इति श्राद्ध आहे. म्हणून प्रत्येक कर्मामध्ये श्रद्धा अपेक्षित आहे. कर्मात श्रद्धा नसेल त्या कर्माला फलश्रुती मिळत नाही. 4 महिन्यापूर्वी आम्ही श्रद्धेने गहू पेरला होता. आत्ता गव्हाला गहू आलाय का? श्रद्धेने. ही श्रद्धा कोण आहे? वाल्मिक ऋषी म्हणतात, या देवी सर्वभूतेषु. पहा तुम्ही, रामायणात तेच आहे. आणि मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशती अध्याय 5, या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. ही श्रद्धा देवी म्हणजे साक्षात पार्वती आहे. आणि तिच्या पतीचं नाव आहे विश्वास. श्रद्धा आणि विश्वास एकत्र आला तर बुद्धी जन्माला येते. श्रद्धा म्हणजे पार्वती आहे. जे श्राद्ध तुम्ही करता, श्राद्ध हा शब्द श्रद्धा ह्या अर्थाचाच अपभ्रंश झाला आहे. शेती नाही, तिचं खरं नाव सीता आहे. लक्ष द्या, काही काही शब्द अपभ्रंश झालेले. काय तिचं नाव? सीता. तिला लोक म्हणतात शेती. तसं श्रद्धा त्याचं झालं श्राद्ध. श्रद्धा म्हणजे पार्वती आहे. विश्वास तिचा नवरा म्हणजे शिव आहे. श्रद्धा आणि विश्वास एकत्र आला का बुद्धी जन्माला येते. बुद्धी म्हणजे गणपती आहे. म्हणून आमच्या व्यासपीठावरचं खरं नाव आहे प्रथम पुण्य स्मरण. पण दोन्हीही शब्दामध्ये अर्थ आहे, श्राद्धमध्ये पण आणि पुण्यस्मरण. आता पुण्यस्मरण, श्राद्ध सांगितलं, पटकन सांगतो. पुण्यस्मरण, आईबाप जिवंत असताना त्यांची सेवा करायची आणि आईबाप मेल्यानंतर त्यांचं स्मरण करायचं. विठ्ठल माझा जिव्हाळ्याचा आणि लोकांच्या आवडतीचा विषय, माझ्याकडून अपेक्षित असलेला अंत्येष्टी. मी आज अंत्येष्टी जास्त सांगणार नाही, कारण साहेबराव काका हे उत्तरायणात गेले. जे उत्तरायणात जातात त्यांच्याबद्दल काही जास्त बोलू नये, कारण त्यांनी स्वतःची सोडवण स्वतः केलेली असते. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. सोमवारी मरावं, एकादशीला मरावं, मरताना दिवसा मरावं, रात्री मरू नये. मरताना शुक्ल पक्षात मरावं, कृष्ण पक्षात मरू नये. मरताना
दक्षिणायनात मरू नये, उत्तरायणात मरावं, मरताना घरात कधीच मरू नये. कीर्तन झालं म्हणा बाबा घरात नाही मरू, मग कुठं जाऊ मरायला. जुने लोक अंतकाळ आला का काशीला जायचे, तीर्थक्षेत्राला जायचे आणि तिकडं प्राणत्याग करायचे. त्याला तीर्थमरण म्हणतात. मरायचं आपल्याला सगळ्यांना. थोडंसं सांगतो, पटकन अभंगाकडे येतो. मला फक्त अभंगामध्ये फक्त एकच शब्द सांगायचा आहे तुम्हाला समजून. विचार. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. बाबांचं कुठल्या कॅटेगरीमध्ये झालं, आपलं कुठल्या कॅटेगरीमध्ये होणार आहे. मरणाचे 9 प्रकार शास्त्रात आले. स्वभाव, परता, आश्रय, काल, अकाल, महाकाल, परेच्छा, स्वेच्छा, तीर्थ. 9 प्रकार मरणाचे आहे. स्वभाव, शरीर जात आघवे, नाशिवंत स्वभावे, मनोनिया तू झुंजावे, पंडुकुमारा. शरीराचा स्वभाव नाशिवंत आहे. स्वभाव नाश म्हणजे काय, आजारपणाने ज्यांना मरण येतं त्याला स्वभाव मरण म्हणतात. परता नाश, दुसऱ्याने डोक्यात दगड घातला, विष घालून मारलं, मर्डर केला, खून केलं, दुसऱ्याकडून जे मरण येतं परता नाश. आश्रय नाश, भिंतीला फोटो लावला होता, भिंत भूकंपाने पडली, फोटो राहील काय, नाही राहणार, कारण तो भिंतीच्या आश्रयाने. आमचे गुरुजी सांगायचे आश्रय नाश म्हणजे तुम्ही एखाद्या गाडीत चालले आणि गाडीला अपघात झाला, गाडीच्या आश्रयाने अपघाती आलेलं मरण त्याला आश्रय नाश म्हणतात. कालमरण, कालमरण म्हणजे 80 वर्षाच्या पुढे जेवढे मरतात ते कालमरण. अकाल मरण, कालमरणच्या विरुद्ध करा. बालपणात, तरुणपणात, कमी वयात जे जात्या ते अकाल मरण येतंय. नंतर महाकाल, 6वं येतंय महाकाल मरण. महाकाल मरण म्हणजे याच्यात कोणीच वाचत नाही. कलियुगाचा हा अंत असतो, त्याच्यात कल्की अवतार येतो आणि तो घोड्यावर बसून अधर्मियांचा नाश करतो. कल्की अवतार, कलियुगाचा नाश, कलियुगाचा शेवट. कधी भगवान विष्णूंनी डोळ्याची पापणी झाकली, हे सगळं विश्व नष्ट होतं आणि भगवान विष्णूंनी डोळ्याची पापणी उघडली का हे विश्व पुन्हा निर्माण होतं. हे कधी होईल, आपण काही राहणार नाही तवर काही चिंता घेऊ नका. ज्या दिवशी माणसं हरभऱ्याच्या झाडाखाली बसतील, 6 महिन्याची मुलगी लग्न करायचं म्हणेल, त्यावेळेला हा महाकाल भगवान शिवाचं एक रूप आहे, महाकालेश्वर. त्यावेळेला चराचर सृष्टी सगळी नष्ट होऊन जाईल. 30% जमीन आहे, 70% पाणी आहे. 70% पाणी, 30% जमिनीला सगळं बुडून टाकेल. त्याच्यात जीव जंतू, पशु पक्षी, मानव सगळेचे सगळे मृत्युमुखी पडतील. महाकाल. नंतर येतं परेच्छा. परेच्छा म्हणजे आत्महत्येचं मरण. नंतर येतं स्वेच्छा आणि तीर्थ. हे शेवटचं 8वं आणि 9वं आहे, हे ग्रेट मरण आहे. हे असं आपल्याला आलं पाहिजे. याच्यासाठी आयुष्यभर साधना करावी लागते, सत्संग करावा लागतो, थोर महात्म्यांची संगत करावी लागते, सतत नामस्मरण करावं लागतं, सतत हरिपाठ म्हणावा लागतो, गळ्यात तुळशीची माळ घालावी लागते, खाता पिता उठता बसता सतत देवाचं नामस्मरण करावं लागतं. तेव्हा ह्या 2 प्रकारचे मरण येत असतात. 8वं मरण आहे स्वेच्छा, स्वतःच्या इच्छेने येणार. म्हणून काही काही लोक सांगतात उद्या जाणार आहे बरं का मी, आणि जातात हो. स्वेच्छा. तुकाराम महाराज पाहिजे तेव्हा येतात, पाहिजे तेव्हा जातात. स्वेच्छा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. स्वेच्छा. एकनाथ महाराजांचं महानिर्वाण झालं आणि त्यांना त्यांच्या भाऊबंधांनी खांद्यावर घेतलं. राम बोलो भाई जय राम. लाखो लोक. माणसं रडत होते, नवल नाही. संत रडत होते, नवल नाही. माझी रुक्मिणी आणि पांडुरंग सुद्धा रडत होते ओ नाथांच्या यात्रेला. काय जीवन असेल. हर काम ऐसा करो अलग पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो एक निशान बन जाए. यहाँ तो जिंदगी सब काट लेते हैं, मगर जिंदगी ऐसी जियो एक मिसाल बन जाए. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, तुका म्हणे एक मरणाची उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. दुःख मने कामरणे दिसावे, दुःख मने कामरणे दिसावे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. भाऊबंधांनी खांद्यावर घेतलं होतं एकनाथ महाराजांना. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, किंवा मरण माझे मरून गेले मजला केले अमर. हे मुक्तीचं लक्षण. खांद्यावर घेतलं होतं भाऊबंधांनी.
पण त्या एकनाथ महाराजांच्या भाऊबंधांच्या मनात आलं, म्हणला या एकनाथ ह्या पार काशीपर्यंत याची कीर्ती गेली, याला शांती ब्रह्म म्हणून पदवी मिळाली, श्रीखंड्याच्या रूपात म्हणे याच्या घरी देव काम करीत होता, शेवटी हा मेला पण आमच्याच खांद्यावर चालला, असं भाऊबंधांच्या मनात आल्याबरोबर एकनाथ महाराज उठून बसले. ते म्हणले तुम्हाला जायचंच का? मी चाललो घरी. घरी निघून आले स्वेच्छा. त्याच्यानंतर 14 वर्ष राहिले आणि परत गेले. मग भाऊबंधांनी मिटिंगच घेतली. अय काय मनात काय आणू नका रे. म्हणजे काय हा घरी निघून येतो. मला एका पत्रकाराने विचारलं होतं मागच्या वर्षी, म्हणलं महाराज किती सण आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये? म्हणले हो. कोणता सण आवडतो जास्त तुम्हाला? म्हणलं दहीहंडीचा. ते म्हणले का? म्हणलो कारण वर्षभर लोक खाली पायवडी त्या, कळलं काय? दहीहंडीच्या दिवशी एकमेकाला वर जायला मदत करत्या, म्हणून रोज दहीहंडी साजरी व्हायला पाहिजे. आणि त्यातली त्यात महाराष्ट्र म्हणलं का वडावडीच्या बाबतीत नंबर 1. दहीहंडीच्या दिवशी एकमेकाला लोक वर. मला कळत नाही, लोक जिवंत असताना त्याला खाली ओढतात आणि तोच मेल्यावर खांद्यावर घ्यायला पुण्य समजतात. काय उत्तरच पुण्याला नाही मला. जी शाळा म्हणते भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ती शाळा ऍडमिशनच्या वेळेला जातीचा दाखला मागते. अरे कशी प्रार्थना आहे? मी रोज कुणाचं न कुणाचं वास्तुशास्त्र चेक केलंय, पण आजपर्यंत दारूच्या दुकानाला वास्तुशास्त्र नाही, मटणाच्या दुकानाला वास्तुशास्त्र नाही, तरी तुफान चालतात. का चालतात सो आय डोंट नो. कटू आहे पण सत्य आहे. एकनाथ महाराज परत गेले. भाऊबंद म्हणले मनात काय आणू नका, नाही ते उठून परत घरी येतं. पण त्या दिवशी दुसऱ्या मुलाला एक मुलगी सासरी नांदायला चालले. पायी पायी प्रवास, 25 मुराळी, माहेरकडचे 50 जण वेशीवर सोडायला चालले. भावाच्या डोक्यावर शिदोरी. पूर्वीचा काळ, आता शिदोरीची काय गरज आहे? पूर्वीच्या काळी पायी पायी जायचे, त्याच्यामुळे शिदोरी. रस्त्यात जे भूक लागली तर खायचं. आता भरकान येतील बाई, भरकान जाते, कशाला शिदोरी? काही गोष्टी बदलल्या पाहिजे. जाऊ द्या, ठीक आहे. रडत होती आई. काय सासू चिडचिड करते का? माई सासू किती तापट होती, प्रेमानं जिंकलं मी येडे. आताशी महिना नाही झाला अजून, हळूहळू बरं होईल. हे जुन्या आईचं सांगतो बरं का, नवीन आईचं नाही सांगत. नवीन आईचा घोटाळा या काळतोंड्याने केला. उचली मामरी याला. हे जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट आहे. जेवली का झोपली, जास्त ढवळाढवळ करू नका. जो प्राप्त है वही पर्याप्त है. जे मिळालंय तिला स्वीकारायला लावा. इथं कोणाची पत्रिका? हा, या आजी तुमची पत्रिका जुळली होती का? नाही म्हणते म्हातारी. का? तेव्हा जन्मतारखाच माहिती नाही. पत्रिका जुळली नाही तरी प्रपंच चांगला झाला. आता इतक्या पत्रिकेमध्ये गुण पडतात तरी महिन्यात कोर्टात. मी काय पत्रिकेच्या विरोधात नाही. मी 1996ला ज्योतिष विशारद आहे. कधी? 96. हे 1996ला. मी त्या विरोधात नाही आहे. अरे पत्रिका जुळवता तुम्ही, कुटुंबाचे संस्कार जुळवा, ते गरजेचं आहे. एकमेकाला एक्सेप्ट करा, गुणदोषासहित स्वीकारा. कशी बाई? ती म्हणली आई वाटोळं झालं माझं फोनवरच. म्हणली काय झालं? आमच्याकडं ना इकडं चहाला दूधच नाही अगं आज. आई म्हणली ये निघून त्यांच्याकडं कोर्टात पाहू. मेली का हिची पोर? एक दिवस चहाला दूध नव्हतं. आम्ही एक्सेप्ट करत नाही. आई काय नवरा तापट आहे, हळूहळू शांत होईल, काळजी करू नको. अशी समजून सांगत असताना एकनाथ महाराजांची प्रेतयात्रा आली. राम बोलो बाई, स्वेच्छामरण. विषांतर झालं थोडं, स्वेच्छामरण. त्या बाईच्या मनात आलं, म्हणली एकुलती एक पोर बाई, धुमधडाक्यात लग्न केलं, आधीच रडत होती, नांदाय चालली, कसं तरी समजून सांगितलं, डोळे पुसले, आता हसत होती. आणि तेवढ्या त्या एकनाथ्याला काय झालं होतं मरायला, पोरमाई नांदाय चालली ना आजच या मेल्याला मराय काय झालं होतं, आजच मेला हा मेला, काय मराठी भाषा. आणि असं म्हणल्याबरोबर एकनाथ महाराज उठून बसले. ते म्हणले मावशी काय तुमची पोर जाऊ द्या नांदाय, मला काय कधी जाता येईल. आले घरी निघून. याला स्वेच्छामरण म्हणतात. नंतर येतं तीर्थ. हे तीर्थमरण जे आहे ना ते एकादशीच्या दिवशी येतं, सोमवारच्या दिवशी येतं, उत्तरायणामध्ये येतं. लक्ष द्या, याच्यासाठी साधना करावी लागते हो. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. गाठीशी पूर्व पुण्य होतं म्हणून ह्या गोष्टी घडल्या. म्हणून तीर्थमरण, स्वेच्छामरण, परेच्छामरण म्हणून 2 मरण महत्त्वाचे आहे. आणि याच्यावर आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे.
आयुष्यभर साधना केली पाहिजे, म्हणजे आपल्याला तीर्थमरण प्राप्त होईल. कारण यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा तो दिवस गोड व्हावा. हो, माऊलींनी जन्माचा सोहळा तसा मृत्यूचाही सोहळा म्हटला, ओवाय त्याला. पण एकच सांगतो, काही करू नका, काही करू नका. जोपर्यंत आई जिवंत असते, जोपर्यंत बाप जिवंत असतो, जिवंतपणे त्यांचं श्राद्ध घाला. तुम्ही म्हणाल काय बाबा काय बोलतो का, मेल्याच्या डाच्याला काही पण झालं. जिवंतपणे श्राद्ध घाला. बापाला जे आवडतं ना ते करा जिवंत असताना. आई तुला काय आवडतं, बर्फी आवडते बेटा, द्या आणून तिला, काय म्हणा. ती म्हणली बेटा काही त्रास झाला, काय नाही होणार ग, हां जाशील मरून तर तुझी परत इच्छा पूर्ण राहील, घे खाऊन जाऊ दे. आई काय का ग नाराज आहे. ती म्हणली मला वाटत आज पंचवटीत आहे ना, रामकुंडात जाऊन आंघोळ करावा. बरं थांब, उद्या सुट्टी आहे बरं का मला. मग गाडीत बसवा आईला आणि न्या. बाईला घेऊन फिरा, त्या आईला घेऊन फिरा, हां मेवण्याला घेऊन फिरा, त्या अरे बापाला घेऊन फिरा. हां लग्नाच्या आधी पुंडलिक लय चांगला होता, लग्नाच्या आधी पुंडलिक चांगलेच राहत्या, पण लग्नाच्या आधी पुंडलिक सारखा म्हणायचा आई आई आई, आणि सुपारी फुटली पुंडलिक म्हणायला लागला बाई. आणि त्याच्यात डोक्यावर अक्षदा आपटल्यावर पुंडलिकाच्या तर डोक्यातच फरक पडला. मग इकडून आला तिकडून आला बाई बाई बाई. नका करू. बोलू, आईसाठी बाई सोडली तरी चालेल, पण बाईसाठी आई सोडू नका, कारण ती जन्मदाती आहे. लक्षात घ्या, मिळेल सगळं तुम्हाला, आईबाप मिळतील काय नाही. म्हणून जिवंतपणे सेवा करा. मेल्यानंतर काय कराल काय न कराल तो देखावा काही कामाचा नसतो. हे मी बोलत नाही, कबीरजी बोलतात, सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा साप जब घर में निकले ले काठी धमकाया. अरे मूर्खा, जिवंत साप मारतोस आणि साप मारला म्हणून त्र्यंबकेश्वराला सोन्याचा साप दान करून नारायण नागबली करतोस. काही कळलं काय. सोने का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा साप जब घर में निकले ले काठी धमकाया. पुढचा आहे का, जिंदा बाप कोई ना पूजे, जिंदा बाप कोई ना पूजे, मरने बाद पुजवाया. मुठभर चावल लेके कौवे को बाप बनाया. कोणला पप्पा म्हणते मग, कावळ्याला. कावळा पप्पा आहे का, कावळा मम्मी आहे का, कोणी सांगितलं तुम्हाला. मी विदगावरून चाललो होतो. विदगाव माहिती आहे तुम्हाला. हां हां फक्त गावाचंच नाव सांगाल, दुसरं नाही सांगणार. निघालं कोण नातेवाईक व्हायची उपाधी. एक तर आपला संबंध कुठून कुठं राहतोच. एक बाईने एक माणूस, मला फोन आला, हेल्मेट होतं माझं, मी फोनवर बोलत होतो, ते रस्त्याच्या कडेला बंगलासा, आणि ती बाईन तो माणूस सारखा म्हणायचा या ना. तो माणूस असा पत्र्यावर असं गच्चीवर पाणी फेकायचं, या ना पप्पा. म्हणलो गच्चीवर पत्र्यावर कसं काय पप्पा. मग माझ्या लक्षात आलं आज पप्पांची आठवण आली, पित्र आहे ना. मग ती बाई म्हणायची मामनजी या ना, गोडगोड खीर बनवली, त्याच्यात गावठी गाईचं तूप घातलं, पहाटपासून राबते ओ, सगळ्या भाज्या यागळ्या यागळ्या केल्या, लई राबले, मामनजी या ना. आणि आला बा मामनजी. कोण कोण बोला. कावळा बसला. म्हणलं याच्या मामनजीने घास खाला का आपण निघू. पण मामनजी 5 मिनिटं झाले तरी पाहतो. मामनजी सरळ पाहत नाही. मामनजीला एकच डोळा आहे, कारण रामाने पंचवटीत मामनजीचा एक डोळा फोडलाय. हा तो शाप आहे, म्हणून तो पाहताना असं तिरप पाहतो. ज्या वेळेला कावळा वाकडं पाहतो त्यावेळेला तुम्ही त्या डोळ्याचं निरीक्षण करा, त्याचा बुबुळ असं फिरतं. आणि मग ज्या डोळ्यामध्ये बुबुळ आहे ते बिना बुबुळामध्ये असं रिफ्लेक्ट होतं आणि परिवर्तित झाल्यावर कावळ्याला सूक्ष्मातलं सूक्ष्म दिसतं. पिंडाजवळ आत्मा उपस्थित असल्या कारणानं घास टाकला तुम्ही पितरांचा, तिथं जो जीव गेलाय, वासना ज्याची शिल्लक आहे तो तिथं उपस्थित असतो. म्हणून कावळा पिंडाच्या जवळ घासाच्या जवळ जायला घाबरतो. मग तिथं पुण्याची अपेक्षा असते, तिथं पाणी सोडावं लागतं. आणि ते पाणी सोडलं, पाणी कसं सोडायचं, अंगठ्याने सोडायचं. अंगठ्याने का सोडायचं, आम्हाला ज्योतिषशास्त्र शिकलो त्यावेळेला 1993 साली ही सुरुवात होती. त्या गुरुजींनी सांगितलं अंगठ्याखालचा हा जो भाग आहे हे पितृतीर्थ आहे, हे जे 2 बोटाचा हा भाग आहे हे देवतीर्थ आहे. माऊलींच्या समाधीला पाणी सोडायचं इथून चालणार नाही, ते पाणी इथून सोडावं लागतं. कारण का हे ऋषीतीर्थ आहे, आणि तीर्थ पेताना ते इथून असं प्यायचं असतं, कारण हे ब्रह्मतीर्थ आहे. म्हणून पितृदोष ओळखायचा असेल कोणाला हात दाखवायची गरज नाही. माता भगिनींचा डावा हात, पुरुषांचा उजवा हात, अंगठ्याच्या खाली उभ्या आणि आडव्या रेषांचं जाळं असेल, हमखास पितृदोष आहे. माता भगिनींचा डावा, पुरुषांचा उजवा हात. नंतर पहा, आता माकडं पहा.
कारण तुम्हाला पुढचं कळणार नाही. ठीक आहे, घरी गेल्यावर पहा. उभ्या आणि आडव्या देशांचं जाळं असेल हमखास पितृदोष. पितृदोषाचे परिणाम: मेलेली माणसं स्वप्नात येतात, साप स्वप्नात येतो, वाहतं पाणी नदीचं स्वप्नात येतं, भीतीदायक स्वप्न पडतात, कोणीतरी छातीवर दाबून धरलं घाबरून उठतो, लहान पोरं दचकून जागे होतात, एक एकात नसतं, बाप लेकात नसतं, टीचभर बांधावरून शेतात भाऊबंदकी वाढते, मुलं मुली सुंदर असून सुद्धा त्यांचं लग्न जमत नाही, केलेला अभ्यास विद्यार्थ्यांचा लक्षात राहत नाही, टक्केवारी विद्यार्थ्यांची रिझल्टमध्ये घटते, तरुण मुलं व्यसनाकडे जातात, आत्महत्या घडते, ॲक्सिडेंट अपघाताने मृत्यू होतो, घरात लाल मुंग्या जास्त निघतात, दुपारी घरासमोर कावळा ओरडतो, कटकट भांडणं, डिप्रेशन, टेन्शन, चिंता, डिप्रेशन, आजारपणं, याला तुमची पंढरीची वारी, गळ्यात तुळशीची माळ, हरिपाठ, पारायण, वारी जबाबदार नाही, याला पितृदोष जबाबदार आहे. तुम्ही किती वाऱ्या करत असाल, किती देवपूजा करत असाल, पितृदोष असेल तर ती सेवा मायनस होते, त्याचा रिझल्ट मिळत नाही. मग काय केलं पाहिजे? नारायण, नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांतीची गरज नाही. अर्धा वाटी दूध, अर्धा वाटी पाणी, चिमूटभर खायची हळद, चिमूटभर काळे तीळ एकत्र करून पिंपळाच्या बुडाला ओतायचे, एक प्रदक्षिणा मारून न बोलता घरी यायचं. 41 दिवस करा, सकाळी 11 वाजेच्या आत करा. 1760 प्रश्न मार्गी लागले नाही, बाबाचं कधीच कीर्तन ऐकू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आईबाप जिवंत असताना त्यांची सेवा केली पाहिजे आणि आईबाप मेल्यानंतर त्यांचं स्मरण केलं पाहिजे. आज आहे प्रथम पुण्य स्मरण, पण आज प्रथम पुण्यस्मरणाच्या ह्या तिथीपासून द्वितीय पुण्यस्मरणाच्या त्या तिथीपर्यंत या बोराडे कुटुंबाने 85 श्राद्ध केले पाहिजे. किती? 85. कळले का? मराठीत सांगू? 85. नाही, मराठीत सांगा मला. 85 करायचं. खरंच सांगा मला, 85 कोणी करील काय? नाही करणार. अरे हल्ली लोक 10 दिवस थांबते नाही, 5व्या दिवशी दावा करायला लागले आणि 85 श्राद्ध सांगता. महाराज, शास्त्र म्हणलं ठीक आहे, माझं हिंदू शास्त्र धर्म फार कनवाळू आहे, फार कृपाळू आहे. धर्म हिंदू शास्त्राने सांगितलं 85 नाही करता येत, 3 तरी करा. म्हणजे 82 कमी केले. आता किती सांगितले? 3. पहिलं करा, आता येणाऱ्या अक्षय तृतीयेला फोटो उत्तरेला तोंड करून मांडायचा, तुम्ही तोंड दक्षिणेला करायचं, नैवेद्य अर्पण करायचं. हीच पोझिशन, ही दक्षिणाच आहे ना? हां, हीच पोझिशन. आता जसा फोटो लावला तसाच लावायचा. सगळ्यांनी लक्षात ठेवा, ही पितरांची सेवा. आणि हे 3 श्राद्ध करा. तुम्हाला नारायण, नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती कुठली शांती करायची गरज नाही. असे प्रश्न मार्गी लागतील. कारण का? अर्चिता नाममूर्ती नाम प्रमाण आहे त्याला, आणि पुरावा द्यायचा. कीर्तनकाराने पुरावा नाही दिला, त्याला डायरेक्ट पुरावा खड्डा करून पुरावा लागल्या. पुरावा पाहिजे. अर्चिता नाममूर्तीनाम पितॄणाम दीप्त तेजसाम नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्य चक्षुषां इंद्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा सप्तर्षीणां तथा नेशान् तान् नमस्यामि कामदान् मनवादीनां मुनिद्राणां सूर्यचन्द्रमसोस्तथा तान् नमस्यामहं सर्वान् पितॄनप्सु ददावपि नक्षत्राणां ग्रहाणां च वायुगुणर्नभस्तथा धाव पृथ्वीश तथा नमस्यामि कृतांजलि नमो गणोभ्यास्तप्तभ्याः तथा लोकेषु सप्तसु. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला कळलं तुम्हाला अर्थ समजला नाही. मराठीत सांगू? देवपूजेच्या अगोदर, आंघोळीच्या नंतर मेलेल्या लोकांच्या फोटोचं दर्शन करा. तुम्हाला दिवसभरात कुठलीच समस्या येणार नाही, कारण देवांच्या अगोदर आशीर्वाद देण्याची शक्ती ह्या पितरांमध्ये आहे. म्हणून आज घरी गेल्या गेल्या एखादं काम कमी करा, पण पहिलं काम करा, चेक करा, आपण देवांच्या रांगेत मेलेल्या लोकांचे फोटो तर मांडले नाही ना? वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्राचा नियम आहे, मेलेल्या लोकांचे फोटो देवांच्या रांगेत मांडल्याने बापाचं घरात मुलाचं जमत नाही. कारण देवलोक वर आहे, पितृलोक खाली आहे. देवाऱ्यात सुद्धा तुमचे एकाच रांगेत पितरांचे, देवाचे, मूर्त्यांचे टाक नसावे. 3 पायऱ्यांचा देवारा घरात असायला पाहिजे. हा शास्त्राचा नियम आहे, धर्मसिंधूचा नियम आहे. पहिल्या पायरीवर उजव्या हाती तुमची कुलस्वामिनी देवी, मध्ये खंडोबा आणि बाजूला भैरोबा. पायरी नंबर 2 गणपती रंगनाथ शंकराची पिंड अन्नपूर्णा. आणि पायरी नंबर 3 वीराचा टाक, पितरांचा टाक, जो आजोबा आहे बाप बसवला तो. देवांना गंध अनामिकेने, स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू आणि गंध पुरुषांनी मध्यमाने,
आणि वीराच्या पित्राला टाकाला गंध, फोटोला गंध तर्जनीने लावा. पाठीचे, पोटाचे, कमरेचे, डोळ्याचे विकार तुमचे जातील. कारण तुझं आहे तुझं पाशी. कारण टाळी आपण वाजवतो म्हणजे बटणं दाबले जातात. याच्यामध्ये विज्ञान आहे, लक्षात घ्या. कनेक्टिंग आहे, विज्ञान आहे, अध्यात्म सुद्धा आहे. म्हणून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड आपली भारतीय हिंदू संस्कृती आहे. रोज पंचमहायज्ञ केला पाहिजे. ज्यांना ज्यांना पितृदोष मी सांगितल्याप्रमाणे लक्षणे, ज्यांना ज्यांना पितृदोष. पंचमहायज्ञ म्हणलं का अंगावर काटा येतो, पण काळजी नसावी. पंचमहायज्ञ खाता पिता उठता बसता तुम्ही घरी एनी टाइम करू शकता. काय करायचं, पहिली पोळी झाली का चुलीवर स्वयंपाक करत असाल त्या पोळीचा ताजा तुकडा अग्नीमध्ये टाकून द्या. अग्नीला स्वाहा, ब्राह्मणाला आहा. ही शास्त्र आहे. ब्राह्मणोस्समुखमासीत बाहुराजन्यः कृताः उरुत्तदसमुद्वेषः पद्म्यां शूद्र अजायत मुखदिन्द्रश्वग्निश्च प्राणद्वायुरजायत नाभि असदन्तरिक्षणं शिष्णोर्धो समवर्तत पद्म्यां भूमिदृशः श्रोत्रात् तथा लोककल्पेनं सप्त्यासन प्रदीय श्री सप्ताह समिधा कृताः देवाय दज्ञतन्वान अबधनं पुरुषं पशु. हे प्रमाण आहे त्याला. तुम्हाला जरी नाही कळलं तर मी मराठी सांगतोच आहे ना, हे का नाही. आणि ही देवांची भाषा आहे, देवांना लवकर कळते. पण मराठी भाषा संतांची भाषा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. नसेल तुमच्याकडे चूल, माता भगिनींनो, मला सांगायचं आहे अभंग, पण आजपर्यंत कोणी कीर्तनकार हे सांगतच नाही, प्रवचनकार हे सांगत नाही. आला बाबा गेला बाबा, माझाच माईक माझंच ऐक. हे तुमच्यासाठी चाललंय. माना नाही तर नका मानू. डोळं श्रद्धा ठेवून करा. नाही तुमचे प्रश्न मार्गी लागले, मी सांगतो ना, नंतर कधीच ऐकू नका, मला बोलू पण नका. का सांगतो, तुमचं हित आहे त्याच्यात. बरेचसे लोक आमच्याकडं गुरुवारच्या दिवशी दुःखित पीडित येतात. महाराज असं आहे तसं आहे. 90% लोकांना पितृदोष असतात. काय महाराज मघाचपासून पितृदोष काय किरकिर लावली, काय भानगड काय. आमचा बाप मेला, त्याने हाडं झिजवले, रक्त आटवलं आणि इस्टेट कमवली. बापानं कमवलेल्या इस्टेटीत आपण वाटा घेतो. बापानं कमवीत असताना केलेल्या पाप पुण्यात काय शेजारचा वाटेकरी होईल काय. बापानं केलं असेल पुण्य तर ऐहिक सुख मिळतं, परलोकातही सुख मिळतं. आणि परलोकात पुण्याच्या बळावर आपल्या वडिलांना सुख मिळालं ते खालच्यांना सुखी करतात. पण जर दुष्कृत घडलेलं असेल, पापात्मा असेल, त्याला इथंही दुःख, परलोकात दुःख. आणि परलोकात त्या जीवाला दुःख प्राप्त झालं का तो म्हणतो का रे, माझ्या इस्टेटीत तुम्ही वाटा घेतला, माझ्या पापात काय शेजारचा वाटे होईल काय, तुम्हालाच वाटेकरी व्हावं लागेल. वरती त्याला त्रास झाला का तो खालच्यांना त्रास देतो. खालच्यांना जो त्रास होतो त्यालाच पितृदोष असे म्हणतात. मी किती अवघड विषय सोप्पा करून सांगितलाय पहा बरं. पंचमहायज्ञ. जर चूल नसेल तर एवढासा कागद घ्या, त्या कागदाला ह्या बोटाने एक थेंबर तूप लावा, कागद गॅसच्या शेकडीवर पेटून स्वाहा म्हणून टाकून द्या. देवयज्ञ झाला. मनुष्य जन्माला येतो, तो जन्माला येताना 5 प्रकारची कर्ज घेऊन जन्माला येतो. जोपर्यंत हे 5 प्रकारचे कर्ज फिटत नाही तोपर्यंत त्याला ऐहिक प्रापंचिक सुख मिळूच शकत नाही. पहिलं कर्ज देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, मनुष्यऋण, भूतऋण. किती कर्ज झाले? 5. देवऋण. देवांच्या कर्जातून मुक्त व्हायचं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माऊलींनी सांगितलं कर्जातून उतर होण्यासाठी. अग्नीला तोप किंवा अन्न. 2. गाईला घासभर अन्न, ऋषीऋण, साधू संतांनी केलेले उपकार. गाईला अन्न घालायचं, ताजी पोळी खाऊ घालायची गाईला तुम्ही. आणि पुरुषांनी पोळी खाऊ घालायची कुत्र्याला. तुम्ही गाईला पोळी खाऊ घाला, मुलींचे प्रश्न मार्गी लागतील 6व्या महिन्यात. आणि तुम्ही कुत्र्याला पोळी खाऊ घाला, मुलं आज्ञाधारक बनतील. मुलांचे, नोकरीचे, व्यवसायाचे, आजारपणाचे, लग्नाचे प्रश्न मार्गी लागतील. एखादं म्हणाल कुत्र्यालाच का. मुनीनाम सप्तकोटीनाम, आज रविवार आहे. मुनीनाम सप्तकोटीनाम वरद भक्तवत्सलाम दुष्टम मर्दनम देवेशम वंदेहम माळसापती. घोड्याखाली कुत्रा सावा. हे खंडोबाचं वर्णन करतोय मी. खंडोबाचं वाहन कुत्रा आहे. ज्याची खाईल पोळी त्याची वाजवेल टाळी. म्हणून पूर्वीच्या काळी आमच्या खेड्यातले लोक जेवण करताना दरवाजा उघडा ठेवून जेवायचे. दारात कुत्रा आलं तर पोळी जायची, गाय आलं तर पोळी जायची. आता ह्या फ्लॅट पद्धतीने घोटाळा केला. सतत दरवाजा बंद. हा एका उलातला कुठं कळायलाच मार्ग नाही. ठीक आहे तुम्ही दरवाजा बंद ठेवता, पण जेवायच्या वेळेला तो उघडा ठेवा. हां, फ्लॅटमध्ये आम्ही म्हणत नाही लगेच फ्लॅट विकून टाका. आपण घरी गेल्या गेल्या चेक करा. आपण त्या फ्लॅटच्या प्रवेशद्वाराला उंबरात बसवला नाही. ज्याच्या प्रवेशद्वाराला उंबरा नसतो त्याच्या घरात मुलं मुली आई बापाच्या आज्ञेत राहूच शकत नाही. कारण हिंदू धर्म संस्कृती, मराठी अस्मिता सांगते,
उंबरा असणं म्हणजे बंधन आहे, लक्षात घ्या. ही अस्मिता पाळा. घराची फरची मुठभर मीठ, 2 चमचा हळद आणि 2 चमचे गोमूत्र बादलीभर पाण्यात टाकून घराची फरची पुसा. आजारच येणार नाही. तुम्ही म्हणाल गायच का? मी पुण्याला सांगितलं, घरी आलो त्या बाईने दुसऱ्या दिवशी फोन केला, म्हणली महाराज आमच्याकडे गाय नाही, म्हशीला चालेल का? हे अतिशिकीलचे परिणाम आहे. गाई गाई गोदा, पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण, शेनात लक्ष्मी, गायीच्या खुरीत पंढरपूर. गायीचं दर्शन रोज घेता पाप जातील दूर. सांगू का? अजून सांगू का? हे सांगू काय? हरि ओम श्रीमत पयोनिधी निकेतनम चक्रपाने भोगिंद्रम भोगमुनि रंजितम पुण्यमूर्ते योगीश शाश्वत शरण भवाब्दिपोतम. हे सांगू का? आधीच सांगू? बोला, कळलं तुम्हाला? विठ्ठल 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 सोपे वर्म आम्हा सांगितले संती. हे नुसतं म्हणायचं नाही, आमच्या कीर्तन प्रवचनकाराने हे प्रॅक्टिकली अनुभवात आणून आचरणात आणायचं. अवघड असलेला परमार्थ साधू संतांनी सोपा करून सांगितला, पण आमचे प्रवचन कीर्तनकार सोपं असलेलं अवघड सांगतात आणि त्यालाच विद्वान म्हणतात. किती सोपं सांगितलेलं आहे. देवरून अग्नीला तूप किंवा पोळी, ऋषीरून गाईला घासभर अन्न, पितृरून कावळ्याला घासभर अन्न, मनुष्यरून आलेल्या अतिथीला चहा पाणी दूध गुळाचा खडा किमान काहीतरी चिमूटभर साखर, कोणी घरी आलं नाही लहान मुलगा असं शेजारी पाजारी चहा पाणी गोळी बिस्किट. आणि 5 भूतरून पंचमहाभूतांचं कर्ज आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश यासाठी चिमूटभर रवा किंवा साखर घराच्या बाहेर भिंतीला खेटून टाकून द्यायची. मुंग्यांनी ती खाली भूतऋणातून मुक्तता होईल. नागबली त्रिपिंडी कालसर्प शांती करायची गरज नाही. किमान 41 दिवस हे करायचं. किती दिवस करायचं? 41 दिवस करायचं. अजून लय बाकी आहे, पण अभंग बाकी आहे ना. विठ्ठल कीर्तन झाल्यावर मी 10 मिनिटं थांबेल. जो भी पूछना है आपको, जे विचारायचं तुम्हाला जरूर विचारा, कारण माझं काम थोडंसं वेगळं आहे, काळजी करू नका. आणि मोफत आहे ते. बाबा काय दक्षिणा घेत नाही, पाकिट पण मागत नाही. हां खरं आहे ते. हां शेती आपली, त्याच्यामुळे काही चिंता नाही. हां फकीर रहे अपने मस्ती में, चाहे आग लग जाए बस्ती में. ठरवायचंच नाही पाकिट किती घेतो. 51,000 घेतो, त्याला म्हणा तुझा जाळ कर तिकडे. 51,000 घेतो म्हणलं, मग तुझ्या दहाव्याला आला, श्राद्धाला आला, ती म्हातारी जिवंत करतो काय? कसले पैसे घेता तुम्ही लोक? हा मी बीडला गेलो होतो, ते लोक कीर्तनकार म्हणले आम्हाला फक्त 750 रुपये इकडे मिळतात. कुठे? तिकडे. नाशिकला पैसा जास्त आहे. बाकीचं बोलत नाही, मला काय कोणाचा द्वेष नाही करायचा. आणि हे रोज मी डायरेक्ट बोलतो, म्हणून मला कीर्तनकारांनी टोळीतून काढून टाकेल. आई शपथ, ऊस तोड्यांच्या टोळ्या बऱ्या, अशा आमच्या टोळ्या आहे. मरो जाऊ, काय करायचं त्या टोळीशी आपल्याला? आपलं डायरेक्ट इंजेक्शन असतं. तुम्ही पहा, 15 वर्षापूर्वी मी शिवमंदिरात आलो होतो, त्याही दिवशी हेच माझं वाक्य आहे आणि अजूनही तेच आहे. तुम्ही मोठे झाला म्हणजे काय, तुमचे पाय काय आकाशात जायला, तुमचे पाय जमिनीवरच राहायला पाहिजे. हा शेती व्यवसाय हा व्यवसाय नाहीये. 2.5 लाख झाले मला कोबीचे, काय करायचे इकडे पैसे घेऊ? विठ्ठल तुमच्या वाणीला पवित्रता शुद्धता धार टिकावी वाटत असेल, पथ्य पाळावं लागतं. कीर्तनकाराने पाकिट मागून घेऊ नये. मिळालेलं पाकिट इथं फोडू नये, ते देवासमोर फोडावं. न मोजता त्याच्यातली 1 नोट दानपेटीत तिथं देवासमोर टाकावी. आणि वर्षाकाठी 1-1.5 लाख रुपये जमतात, ते आदिवासी पाड्यात जाऊन गरिबांच्या घरी जाऊन कपडे घेऊन दिवाळी साजरी करावी. अरे इकडं बोंबलतात तुम्ही, चॅलेंज आहे माझं. जा कीर्तनकारांनी त्या आदिवासी पाड्यात. आम्ही गुजरात पर्यंत जातो, गुजरातच्या बाउंड्री पर्यंत जातो. कोणी जात नाही तिकडं. इकडं घरवास आहे, कहो हम हिंदू है, तिकडं बोंबल. धर्मांतर करतायत तिकडं ख्रिश्चन लोक येऊन, आणि आम्ही इकडं बोंबलतोय. अरे धमक आहे तर तिकडं जा. नाकी 9 आले माझ्या. हप्त्याला 2 हप्त्याला जाऊन मारुतीचा फोटो नाही, रामाचा फोटो नाही, त्या ख्रिश्चन धर्माच्या करंट्या लोकांनी त्या आदिवासी आमच्या गरीब बांधवांना, हिंदू धर्मातल्या बांधवांना रावणाचा फोटो पूजायला लावलाय. हो धर्मांतर करतायत ते लोक. धर्म धोक्यात आहे.
मी कुठल्या पक्षाचं नाही, काय मला काय घेणं देणं नाही. मी हाडाचा वारकरी आहे, धर्माचा पाईक आहे. आणि बोलू का, ज्या मातीतनं आलो ना ती माती मला प्रेरणा देते. भगोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, ती माती ती आहे. म्हणून माझी तळमळ आहे, तुम्ही दिलेल्या शाली, ज्ञानेश्वरीवरचे पैसे, दिलेली दक्षिणा ती घरी एवढी वापरू नये. कुठंतरी गरीब दुबळ्याच्या सेवेसाठी. माझ्या ज्ञानोबा तुकोबांना हीच सेवा अपेक्षित होती. जनतेत जनार्दन त्यांनी पाहिला. जनतेत ज्याला जनार्दन दिसला ना, हरीची या दासा हरिदा ही दिशा आणि भाव जैसा तैसा हरी एक. दगडाची मूर्ती मंदिरात पूजली आणि बाहेर येऊन कोणावर तरी तोंड टाकून बोलला, अरे मंदिरात अंतरात तोच नांदताय. काय करतो तुझ्या माळांना, काय करतो माळ्या गळ्यात घालू? 30 माळा गळ्यात आहे. आणि म्हणला मी संत पंगत जेव घातली पंढरपूरला. म्हणलं चांगली गोष्ट आहे. आणि मला माहित होतं, माझ्या ओळखीच होता, 200 संत जेव घातले, 200 संत पंढरपुरात जेव घातले. म्हणलं अरे करंट्या, कशाला वर तोंड करून सांगतो. 2 दिवस झाले मी घरून आलोय, तुझे आईबाप रडत होते घरी. तुझ्या बायकोच्या जाचानं 2 दिवसापासून तुझे आईबाप उपाशी झोपले आणि तू 200 संत जेव घातले. अरे कशाला जातो दूर, घरात आहे पंढरपूर. हे ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी खरा तो वारकरी आहे. नजर बदलो नजारे बदल जाते हैं, अपनी सोच बदलो सितारे बदल जाते हैं. विठ्ठल म्हणून विचार करा. वेळ थोडा आहे, विचार करा. काय करा? सुरुवात झाली, विचार करा. मला फक्त विचार सांगायचा आहे. त्या विचाराची व्याख्या, संज्ञा आणि प्रमाण. लक्ष द्या, सर्वांगाचे कान करा. विचार करण्याचं सामर्थ्य फक्त माणसात आहे. 2 वाक्य मी सांगतो, पण फार मराठी भाषा गमतीची आहे. लक्षपूर्वक ऐका, नाही तर मला रिपीट करावं लागेल. वेळ घड्याळ थांबत नाहीये. मला 12ला थांबायचं आहे, कारण मला सूचना आली तशी. तुम्ही 12ला म्हणजे 12लाच बंद करा. लक्ष द्या माझ्याकडं. इकडं बघा. विचार करीत नाही असा माणूसच नाही जगात. सुरुवात झाली अभंगाला. जगात विचार करीत नाही असा माणूसच नाही, आणि जो विचार करीत नाही तो माणूसच नाही. वाक्य एकच आहे, पण ती पद्धत किती गोड आहे पहा. जगात विचार करीत नाही असा माणूस नाही, आणि जो विचार करत नाही तो माणूसच नाही. जनावर विचार करता काय? म्हशी पुढं वर्ष श्राद्धाला यायचं होतं. म्हशी पुढं 20 पेंड्या टाकल्या. म्हणलं 4 वाजत्या का 5 वाजत्या, आणि दिल्या टाकून आणि निघाला. म्हैस म्हणाली, मालक मला ॲसिडिटी झाली हो कालपासून, पावसा या वर्षी कमी पडेल, मला 10 पेंड्यांची भूक आहे, आणि 10 पेंड्या उचलून घेता का, उगीच खराब होईल. म्हणाल का म्हैस? बैल म्हणाल का? गाय म्हणाल का? नाही. का म्हणणार नाही? विचाराचं सामर्थ्य नाही. कारण विज्ञान बोलतं, जे प्राणी 4 पायावर आडवे उभे राहतात त्यांचा रक्ताचा प्रेशर मेंदूकडे आल्या कारणानं त्यांना बुद्धीची कॅप्चर कॅपॅसिटी कमी आहे. माणसाला देवाने आडवं नाही उभं केलंय. माणसाचा मेंदू वरच्या बाजूला असल्या कारणानं त्याच्या बुद्धीची कॅप्चर कॅपॅसिटी जास्त आहे. जनावरांचं डोकं खाली असल्या कारणानं बुद्धीकडं, त्या मेंदूकडे रक्ताचा प्रेशर येतो, म्हणून त्यांना बुद्धी शून्य आहे. म्हणून आडवे जनावर आहे, 4 पायावर आहे, सरपटणारे प्राणी आडवे आहेत, पण माणसाला देवाने उभं केलंय. उभं, आणि जो उभा असतो तोच बुद्धिमान असतो. मला एकाने ठाण्याला विचारलं, माणसाला देवाने उभं का केलं? माणसाला देवाने उभं का केलं? म्हणलो बहुतेक निवडणुकीला उभा राहावा म्हणून केलं असेल. लक्षात येते? माणूस उभा आहे. विचार करण्याचं सामर्थ्य माणसाकडे आहे. म्हणून लक्ष द्या, विचार करत नाही असा माणूस नाही. पण त्या विचाराची व्याख्या काय? विचार कसा करावा? तुम्ही विचार करतात, पण विचार मनामध्ये आल्यानंतर त्या विचारानं आपलंही समाधान व्हावं, आणि ते विचार दुसऱ्याला मांडल्यामुळं दुसऱ्याचंही समाधान व्हावं. मी कीर्तनामध्ये विचार मांडतोय, हे विचार सांगताना मला समाधान मिळतंय, पण तुम्ही जर हा विचार ऐकून अंमलात आणला तुम्हालाही समाधान मिळेल. विचारावा चोनी समाधानी व्हायचं असेल काय करावं लागेल बोला? विचारा वाचोनी
न पविजे समाधान. विचार नसेल तुम्ही समाधानी होऊ शकत नाही. एक रविवारच्या दिवशी 7चा उठला तसा गादीवर बसलो होता. त्याचा मित्र 9ला आला. वहिनी काय कुठे माझा मित्र म्हणली विचार करता सकाळपासून अजून आंघोळ नाही. तो गेला निघून. परत जेवून खाऊन 12-1ला आला. तो वहिनी काय झालं जेवण म्हणे माझं झालं त्यांचं नाही ना. का विचार करताय अजून उठले नाही. याला वाटलं असेल काय विचार. तो परत घरी गेला. 6ला परत आला. वहिनी काय आम्हाला जरा वॉकिंगला जायचं होतं आवरलं का त्यांचं म्हणले नाही ना अजून उठले नाही. विचार चालू आहे. हा म्हणला सकाळ दुपार संध्याकाळ विचार करतोय. विचारलं पाहिजे कसला विचार करतोय म्हणून हा गेला म्हणला ऐ काय कसला विचार करतो सकाळपासून म्हणला तेच ठरायचंय अजून कसला विचार करायचा. सकाळचा बसेल. ज्याला विचार कळला त्याने बसा बाकीच्याने डायरेक्ट झोपून घ्या. विठ्ठल विचाराचं स्वरूप काय विचाराची संज्ञा काय विचाराची व्याख्या काय. कुठलाही विचार कुठल्याही काळात कुठल्याही संदर्भाने तुम्ही करू शकत नाही. आजोबा बसायचे सारखे विचार करत. सगळे बाहेर गेले होते. म्हातारीने धाडस केलं म्हणले काव सारखी चिंता करता सारखा विचार करता. अहो चिता आणि चिंता दोघी सख्या बहिणी हो म्हणे का. चिता जाळते मेलेला चिंता जाळते जिवंताला. कळतंय का. म्हणून चिता आणि चिंता सख्या दोघी बहिणी. फक्त अनुस्वाराचा फरक पण दोघींचं काम जाळायचं. पण चिता परवडली ती जाळते मेल्याला. जिवंताला जाळते ती चिंता. कशाची चिंता करता कसला विचार करता. किती हो आपल्याक आज घरात कोणी नाही खरं सांगा किती हो आपल्याक. तो म्हणला 7 पिढ्यांना पुरल एवढं कमवून ठेवले मी मा आजोबाने. मग ती म्हणली मग चिंता काची करता. तो म्हणला 7 पिढ्यांपर्यंत आहे माय 8वी पिढी काय खाईल त्याची चिंता आहे. कुठला विचार चाललाय 8व्या पिढीचा. अरे तू 8वी पिढी राखेल पेल आणि वाळू खाईल तुझं जाणं महत्वाचं आहे. कुठला विचार करतोय तू 8व्या पिढीचा विचार करतोय. किती तू इतका विचार मोठा करू नका. विचार करताना तो विचार आपल्याला समाधान देईल असा विचार करावा. नाही तर एक जण दूध काढलं का सारखा म्हशी पाहायचा म्हणायचा या म्हशीचे असे शिंग आहे इकडनं मी तिकडं जाऊ शकतो का. काय भांगार विचार आहे. शिंग असे होते त्या म्हशीचे जॉईंट होते. काहींचे असे राहते काहींचे असे काहींचे तिचे असे जॉईंट होते. तो म्हणला इकडनं मी तिकडं जाईल का. म्हणला हां नुसता विचार करून फायदा नाही. म्हैस बसेल होती दुपारची पाणी पिऊन. याने त्या म्हशीच्या शिंगाचं माप घेतलं पोटाचं घेतलं. पोट थोडं वाढलं होतं याने महिनाभर पोट कमीच केलं व्यायाम बियाम करून. आणि ठरला एक दिवस ठरला कोणता. काय भंगार विचार आहे. हे आपलं विचारात असून नाही प्रॅक्टिकली अनुभवलंच पाहिजे. इकडनं तिकडं कसं जाईल. मग ते पोटबीट व्यायाम करून कमी केलं आणि मग ठरलेल्या दिवशी उठला आणि म्हशीच्या आधी उठला. अरे हसू नका तुम्ही गोठ्यातली म्हशीच्या आधी उठला. मुहूर्त होता. बस ठरलं म्हणला. तिला चारा पाणी खाऊ घातला पाया बिया पडला देवाच्या. आणि जसा तिच्या तोंडाकून घुसला ना ते पोट व्यायामाने बरोबर होतं पण कमरेचं माप चुकलं. ते जसं अडकलं ना अर्ध खांद्याकडं आणि अर्ध तोंडाकडं. ती गेली ना बावारली म्हैसच ती बावारली. तिनं साखळी तोडली. ती गोठ्यात नाही थांबली. अख्ख्या गावात मिरवली याला वाचवा वाचवा मेलो बरं. तिच्या तोंडावर याचे तिच्या त्या डोळ्यावर याचे पाय यायचे. ती बावारली. या भीतीला धडक दे त्या मेलो दिवसभर मिरवी. अख्खे लोक याच्या माग अरे असं कसं झालं बरं. मारलं तर धडक देऊन मारायचं. म्हशीने शिंगात काला घ्यायचं याला. म्हशीने नव्हतं घेतलं. हा घुसेल होता हा काळतोंड्या. शेवटी ती थकली उन्हाने तापली आणि एक चिखलाच्या डबकात जाऊन बसली. मग गावकरी पळत गेले कमरा इतक्या त्या चिखलात पाण्यात आणि त्याला थोडासा चिखल साबण लावून असा ओढून काढला. वाचलो म्हणला. किनाऱ्यावर आणून बसावला. गावाचा सरपंच म्हणला पाटील काय भानगड काय. अहो घुसायच्या आधी जरा विचार करायचा. तो म्हणला 2 महिने विचार करीत होतो. अरे मेला हा विचार काय कामाचा नाही ना. मेला असता कंबरड मोडला असतं लोक भेटले नसते तर. विठ्ठल विचार करताना कधीही तो 3 कालाच्या संदर्भाने असावा. मला फक्त विचार सांगायचा आहे. विचार तुम्ही अभंगात समजून घेतला अख्खा अभंग सोपा आहे. असा सुटल तो अभंग.
कोणी अभंग हा घेतला तर तो त्यांच्या पद्धतीने सांगतो. माझी पद्धत ही आहे. विचार आपल्याला पहिल्या चरणाकडे जायचं. विचार करताना तो 3 वयाच्या संदर्भाने असावा. बालपणातला विचार वेगळा, तरुणपणातला विचार वेगळा, म्हातारपणातला विचार वेगळा. सांगू का विचार? बालपण शोभत संस्काराने, हा विचार संस्काराचा केला पाहिजे. बालपण शोभत संस्काराने, विचार सांगतो हा. तरुणपण शोभत वैराग्याने, बालपण शोभत संस्काराने, तरुणपण शोभत वैराग्याने आणि म्हातारपण शोभत फक्त पत्ते खेळ. चुकलो वाटतं, सॉरी, पत्ते नाही, पत्ते देवाच्या नामस्मरणाने. विचार सांगतोय हा 3 कालाच्या संदर्भाने असावा. बालपणामध्ये संस्कार पाहिजे, तरुणपणात वैराग्य पाहिजे आणि म्हातारपणामध्ये फक्त देवाचं नामस्मरण पाहिजे. बालपणात जो विचार असतो तो तरुणपणात, म्हातारपणात होईल का? नाही. एका लहान बाळाने काय केलं, एक रिकाम्या झालेल्या चहाच्या डब्याला सुतळी बांधली आणि अख्ख्या रस्त्यात फिरत होता. गाडी आली, गाडी आली, अख्ख्या गावात फिरत होता तो. गाडी आली, गाडी आली. आजूबाजूच्या बाया यायच्या आणि त्याच्याला जाऊन सांगायच्या, मावशी काय पोराचे पाय पाळण्यात दिसत आहे बरं का. म्हणे का तुमचं पोरा ना मोठं झाल्यावर नक्कीच गाडी घेणार आहे. म्हणे का पहा ना किती गोड गोड फिरतो. अप्रूप वाटत होतं. गाडी आली, गाडी आली. 80 वर्षाचे त्या पोराचे आजोबा होते. ते म्हणले ये कर सकता है, मैं क्यों कर नाही सकता, आय कॅन डू इट, आय एम अ डायमंड. त्या म्हाताऱ्याने दुसऱ्या दिवशी एक डबा घेतला, परत कुठून तरी आणला, सुतळी बांधली आणि अख्ख्या गल्लीत म्हातारा फिरत होतो. गाडी आली, गाडी आली. लगेच बाया पळत आल्या. ताई काय तुमचा सासरा कालपर्यंत बरा होता हो, रात्री आमुषा होती म्हणून बिघडला का काय? म्हणजे बालपणात जो विचार आहे तो म्हातारपणात चालत नाही. बालपणातला विचार तरुणपणात चालत नाही, तरुणपणातला विचार म्हातारपणात चालत नाही. विचार करताना 3 वयाच्या संदर्भाने असावा. चला पुढे. विचार करताना तो 3 कालाच्या संदर्भाने असावा. लक्ष द्या, 3 कालाच्या संदर्भाने. भूत, वर्तमान, भविष्य. पुढे येणारच आहे विचारतो. ऐका, 3 कालाच्या संदर्भाने विचार असावा. वर्तमान काळातला माणूस भूतकाळातला विचार करत असेल सुखी होणार नाही. वर्तमान काळातला माणूस भविष्य काळाचा विचार करत असेल तो सुखी होणार नाही. वर्तमान काळातल्या माणसाने 3ही कालाचा विचार करावा. लक्षात घ्या. कसं काय? 85 वर्षाच्या आजोबाने वर्तमान काळात अल्बम घेतला आपल्या लग्नाचा अल्बम घेतला. 70 वर्ष होऊन गेले होते लग्नाला बाबांच्या. अल्बम पाहिजे, आपला फोटो पाहिजे आणि आरशात पाहिजे. म्हणायचे लग्नाच्या वेळेला कसे सफरचंद सारखे गाल होते, आता खोबऱ्याच्या वाट्या झाल्या. इतके नाराज झाले. बायको म्हणली काय झालं? अगं बघ ना मी कसा होतो ना आता कसा झालो. ती म्हणली तुम्ही वर्तमान काळात असताना भूतकाळाचा विचार कराल तर तुम्हाला सुख मिळणार नाही. आपल्याला सुखी व्हायचं आहे म्हणून कधी कोणता विचार करावा हा फार महत्त्वाचा आहे. आणि वर्तमान काळातल्याने जसा भूतकाळाचा विचार करू नये तसाच वर्तमान काळात असताना भविष्य काळाचा विचार करू नये. आम्हाला एक धडा होता या संदर्भाने शेख चिल्लीचा. शेख चिल्ली लय उरफाट्या डोक्याचा होता तो. ज्या फांदीवर बसायला ना तीच फांदी तोडायचं झाडाची. लय उलट्या डोक्याचं. बाप म्हणला याला करावं तरी काय? म्हणला पप्पा काय मला व्यवसाय करायचा आहे, एक 2000 रुपये द्या. त्याच्या बापाने 2000 दिले. आता व्यवसाय करायचा कशाचा करायचा? दुधाचा. सकाळीच गेला मार्केटला, त्याने दूध आणलं पण येता करता दुपार झाली होती. म्हणलं आता दुसऱ्या गावात जाऊन हे दूध विकायला गेलो तर उन्हाच्या भर उन्हामध्ये हे दूध नासून जाईल आणि माझं सगळं भांडवल व्यर्थ जाईल. मग त्याने काय केलं, ते दूध घेतलं, एका मडक्यामध्ये टाकलं, त्या मडक्याला ओला करून कपडा लावला आणि ते शिंक्याला टांगलं. ते शिंक होतं जिथं झोपायची जागा बेड आहे त्या पायथ्याशी शिंक होतं आणि हा खाऊन पिऊन झोपला. दुपारी 2 वाजेला याचा विचार चालू झाला. आता मी 4 वाजता जाणार, हे दूध विकणार. वर्तमान काळात आहे. विचार कुठला चालला? भविष्य काळाचा. लक्ष द्या. मी 3ही संदर्भाने बोलतो. मी आता हे दूध विकणार, हे दूध विकलं का मला दुप्पट पैसे येणार. आज 20 लिटर दूध आणलं, उद्या 40 लिटर आणणार. असं करता दूध तिडच आहे बरं का. अजून विचार कुठला चालला? भविष्यकालाचा. आणि मग मी मोठा श्रीमंत होणार, मग मी माझी डेअरीच टाकणार. डेअरी टाकल्यावर बखळ पैसा मिळणार. अजून दूध तिथंच आहे पायथ्याशी शिंक्याला त्या मडक्यात अडकवलं. आणि मग मी श्रीमंत झालो का मोठी दुधाची कंपनीच टाकणार. माझी कंपनी झाली का मग मला मागण्यांची रांगच लागणार. श्रीमंत सासरा मला सुंदर अशी त्याची मुलगी देणार आणि मला 4 वर्षात 4 पोरं पण होणार. दूध अजून तिथंच आहे. 4 वर्षात 4 पोरं पण होणार. मग मी ऑफिसमध्ये फाईलवर सह्या करत असणार. रविवारच्या दिवशी पोरं येऊन त्या ऑफिसमध्ये धिंगाणा घालणार. पोरांनी धिंगाणा घातला का मी म्हणणार अगं माणसामागं किती व्याप असतो, हे पोरं तुला सांभाळता येत नाही का? मग बायको दारातूनच म्हणणार मला तेवढंच काम आहे का?
बाकीचे कामं नाही घरात तुम्ही रविवारच्या दिवशी पोरांना पण सांभाळून शकत नाही का? मग मला राग येणार, मला राग आल्यानंतर मी पळत जाणार आणि माझ्या बायकोच्या कमरेत लात घालणार. पडल्या पडल्या जशी लात मारली तशी ती मडक्याच्या बसली, अख्खं मडकं पडलं आणि सगळं दूध फुटून वाया गेलं. शेक चिल्ली शेक चिल्ली. हा विचार कुठला आहे? मिळालं कसं दुःखच पदरात पडलं. 3 वयाच्या संदर्भाने विचार असावा, 3 कालाच्या संदर्भाने विचार असावा आणि तो विचार नुसता करू नये, तो प्रत्येक क्षणाला करावा. पहिलं चरण क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षण हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. हरी बोल. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार. करावया पार हो, करावया पार, करावया पार हो, करावया पार, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू. नाचिवत दे नाना नकळ, नाचिवत दे नाना नकळ. करावया पार हो, करावया पार, करावया पार, करावया पार, करावया पार वंदे वंदे. आतापर्यंतच्या कीर्तनामध्ये आपण विषय अनुभवला, ऐकवला. फक्त मी जो विषय झाला त्याला स्पर्श करतो, पुढच्या विषयाकडे प्रवृत्त होतो. विचार माणूसच करतो, माणसाने विचार केला पाहिजे, पण तो विचार कसा करायचा त्याची प्रोसिजर सांगितली आहे. क्षणोक्षणी हाची चकार वापरला, दुसरा विचारच करू नका. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा विचार केला पाहिजे. जो विचार करायला पाहिजे तो आपण करत नाही, आणि जो करायला नको तो विचार केल्याशिवाय आपण राहत नाही. लक्षात घ्या, माणूस जो विचार करत नाही त्याला तुकाराम महाराजांनी कुत्र म्हटलंय. कुत्र. काही नित्य नेमाविन अन्न खाये तो श्वान. अरे तू विचार कर, तू माणूस आहेस. आंघोळ झाली नाही, देवाचं दर्शन केलं नाही, तुळशीला पाणी घातलं नाही, तू देवांना न्हाणलं नाही. काही नित्य नेमाविन विचार सांगितलाय. अन्न खाये तो श्वान वाया मनुष्यपण. तो माणूसच नाही, ते कुत्र आहे. आता तरी सावध व्हा, माझे तुकोबा फार कनवाळू आहे. जो विचार करत नाही त्याला म्हटलं वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बालकाच्या. अरे माणूस आहे तू मोठा, विचार कर. तू काय लहान मुलगा आहे का विचार करत नाही? आता लहान मुलगा आहे, आता तरी विचार कर. नाही करत का? मग माणसाच्या जन्मातून माझ्या तुकोबांनी अधपतित केलं आणि सांगितलं काही नित्य नेमाविनं अन्न खाये तो श्वान. म्हणजे माणसात बाळ बरं लहान, जर ऐकत नाही, तू विचार करत नाही, माणूस असून तू लहान मुलासारखा आहे, विचार कर. नाही करत, अरे तू कुत्र्यासारखा आहेस का? कारण बऱ्याच बरं जनावर म्हटलं तर ते कुत्रं आहे. आता तरी विचार कर, तू कुत्रा आहेस का? कुत्र बरं. अजूनही विचार करत नाही. मग म्हणले काही नित्य नेमाविन अन्न खाये तो श्वान वाया मनुष्यपण ऋषभ त्याचा होय भूमिभार. डायरेक्ट बैल म्हटलं त्याला. माणूस म्हणून विचार कर. नाही करत. तू लहान बाळ आहेस का? आता तरी विचार कर. नाही करत. अरे तू कुत्रासारखं आहेस का जीवन तुझं? विचार कर. अरे तू बैल आहेस का? म्हणजे बऱ्यातलं बरं कुत्र, त्याच्यापेक्षा खालोखाल बैल. तुम्हाला कसं काय?
तुकोबाने अधपतीत करताना सुद्धा किती कणवळवय तुकोबा पहा. माणूस म्हणलं, बालक म्हणलं, कुत्र म्हटलं, विचार करत नाही त्याला बैल म्हटलं. कारण का, कुत्र्यापेक्षा बैल खाली आहे. कुत्र जरा बुद्धिमान आहे. कारण एखाद्या ठिकाणी जर चोरी झाली तर CIDचे लोक तिथं शोध पथक म्हणून बैल घेऊन जातात. बरोबर आहे काय? हां, आणि एखाद्या CID खात्यातल्या माणसाने जर बैल नेला तर लोक म्हणतील नेमका दोघांपैकी बैल कोणता, विचारच करतील लोक. मग तिथं काय नेता? कुत्र नेता, श्वान पथक नेता. मग बैलापेक्षा बरं काय, कुत्र्यापेक्षा बरं लहान लहान बालक माणूस अधपतीत केलं. आता तरी विचार कर, अरे बैल आहेस का? आता तरी विचार कर. नाही विचार करत, वैतागून म्हणले विचार नाही नर खर तो तैसा, वाही पाटी ज्ञान भार लगड जैसा. विठ्ठल आता डायरेक्ट गाढवच म्हटलं. बैल तरी जरा विचार करील, कुत्र विचार करील, लहान बालक विचार करील, माणूस विचार करील. आणि करत नसेल तर खाली खाली या, अधपतीत केलंय. माणूस म्हणलं, लहान बालक म्हणलं विचार कर, नाही करत, अरे तू कुत्रा आहेस का? कुत्र्या विचार कर, माणसासारखा जग. नाही बैल आहेस का? नाही करत, अरे तू गाढव आहेस का? विचार नाही नर खर तो तैसा, वाहे पाठी ज्ञान भार लगड जैसा. खर खर माने गाढव, नर माने मनुष्य. जो नर विचार करत नाही तो खर आहे. आणि गाढवात माणसात न खा इतकाच फरक आहे. थोडा विचार करतो तो नर, विचार करत नाही तो खर. न ख, न काढायचा ख लावायचा, ख काढायचा न लावायचा, न ख. किती विचार आहे? न खा इतका गाढवात माणसात. फक्त विचार केला नर आणि विचार नाही केला खर. गाढवाला काही कळतं काय? काहीच कळत नाही. एका लोणाऱ्याकडे गाढव होतं, 100 किलो मीठ टाकायचा 2. काही काही गाढवांना खायला नसतं, काम भरपूर असतं म्हणून ते गाढव असे बारीक असतात. काही गाढवांना खायला भरपूर असतं, कामच नसतं म्हणून ते गाढव असे तगडे तुगडे असतात. या गाढवाला काम फार, खायला कमी. क्रूज झालं होतं. 100 किलोचा मिठाचा बोजा 5 किलोमीटर जायचं. नुसतं रस्त्याने जायचं, दगडाच्या रस्त्याने जायचं, पाऊल वाटाने जायचं, उतारचढ करून जायचं. आणि नुसतं जायचं नाही, नदी पार करून त्या गावात मीठ विकायला जायचा तो लोणारी. एक दिवशी गाढवाला दुपारचे चक्कर आले आणि गाढव मध्यभागी नदीत पाण्यात पडलं. पाण्यात पडल्यावर त्या गोण्या उचलता करता, गाढवाला बाहेर काढता काढता मीठ आणि पाण्याचा संदर्भ आला का मीठ विरघळतं. बरोबर आहे ना? मीठ विरघळतं. मीठ विरघळलं, 100 किलोचं फक्त 25 किलो शिल्लक राहिलं. आणि मग गाढवावर टाकलं किनाऱ्यावर. गाढव म्हणला देवा मला काय माहीत होतं पाण्यात पडल्यावर वजन कमी होतं. मग ते गाढव रोज पडायला लागलं. काय गाढवं रोज पडतात, रोज पडायला लागलं. मालक म्हणला लॉस केला मेल्याने माझा. या गाढवाचा गाढवपणा वाढत चालला. हा मालकाने विचार केला, माझा विचार चाललाय. गाढवाचा गाढवपणा वाढत चालला, हे रोज पडतं, माझ्या मिठाचं नुकसान होतं, किती लॉस झालाय माझा 2-4 हजाराचा. या गाढवाला काही कळत नाही. जाऊ दे आता म्हणला, रोज पडायला लागलं कारण वजन कमी व्हायला लागलं. गाढवच तो विचार नाही नर खरं तो कैसा. मालक म्हणला जाऊ दे आता आपण व्यवसायच बंद करायचा. त्याने व्यवसाय बदलला. त्याने मिठाचा व्यापार बंद केला आणि कापसाचा व्यापार सुरू केला. गाढवाच्या अंगावर कापूस टाकला. गाढव उड्याच मारीत पळायला लागलं. म्हणलं बाबू आताच एवढं हलकं, तेव्हा पाण्यात पडल्यावर किती हलकं. बास कळलं. विचार नाही नर खर तो तैसा, वाहे पाठी ज्ञान भार भार लगड जैसा. आता कापूस किती हलका राहतो. हां, आणि मग त्या गाढवाला रोज पडायची सवय लागेल. गाढवाचा गाढवपणा वाढलेला. 8 दिवसाने मिठाचा व्यापार बंद, कापसाचा. गाढव म्हणलं आताच एवढं हलकं, पाण्यात पडल्यावर किती हलकं गाढव असते. आणि जसं गेलं मुद्दाम आड खाळून पडायचं निमित्त केलं, पडलं. कापसात पाणी घुसल्यावर काय होतं? नाका तोंडात आहो ते दबलं ना. आणि ज्याला खोटं वाटत असेल त्याने घरी जाऊन आपली गादी नळाखाली वल्ली करून पहा आणि मग उचलून पहा. विठ्ठल विचार नाही नर खर तो तैसा. अजून माझ्या तुकोबा कनवाळूच आहे, अभंग त्यांचा आहे. म्हणले का? अजूनही त्यांनी सजीवच ठेवलंय आपण. पण आता तरी विचार कर, अरे गाढवासारखा जगतो, अरे आता तरी विचार कर. नाही करीत. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. विठ्ठल म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाक्षणाला विचार करा. तरावया पार भव सिंधू
एक जण म्हणला तुकोबा आता 12 वाजत आले, आम्हाला कळलं, विचार आम्ही करू, चांगला विचार करू, तरावाया पार भव सिंधू क्षणाक्षणाला विचार करू. म्हणले क्षणाक्षणाला का बरं विचार करायचा, जरा विचार सांगता का? ते म्हणले अरे बाबा हे जाणार आहे, नाशिवंत देह जय हो, जाणार सकळ, नाशिवंत देह 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 जाणार सकळ, भविष्य खातो काळ सावधान, भविष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्यात काळ सावधान, आयुष्यात काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, भविष्य खातो काळ सावधान, भविष्य खातो काळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्यात काळ सावधान, आयुष्यात काळ. तुम्ही विचार का करायचा? कारण नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. कोणाचं काय खाद्य? आपलं वरण भात भाजी पोळी आहे का नाही, आपण खातो. काळाचं खाद्य आयुष्य, इथून मागचा काळ काळाने खालं आयुष्य तो भूतकाळ, आता आयुष्य खातोय तो वर्तमान काळ आणि पुढचं आयुष्य खाणार आहे तो भविष्य काळ. आयुष्य खातो काळ सावधान का, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. एका एका चरणावर तासन तास बोलण्याजोग आहे हो, फार अर्थ आहे त्याच्यात. पण करू काय, घड्याळ थांबत नाही, 12 वाजत आले ना. मग तुकोबा आता आम्हाला विचार कळला, क्षणाक्षणाला आयुष्य आमचं उणं होत आहे. गुरुचरित्रातलं प्रमाण देतो, अध्याय 2. ज्या दिवशी पुण्य घडले नाही, ज्या दिवशी पुण्य घडले नाही, तो दिवस वृथा गेला पाही, यमासी करुणा नाही, म्हणून पुण्य करावे. म्हणून पुण्य करायचंय, कारण नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे शरीर पण आपलं नाही, नातेवाईक पण आपले नाही, संपत्ती पण आपली नाही, बरोबर आहे ना. मग आपलं काय? देव आपला आहे, संत आपले. म्हणून एक वेळेला देवावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल. आई बाप आणि संतांवर विश्वास ठेवा. म्हणून विचार सांगितला, तुम्ही संतांचा समागम करा. तिसरे संत समागम करावे आवडी, 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 संत समागम करावे करावी तातडी परमाची नाशिवंत
क्षणोक्षणयाची करावा विचार तरावया पारभव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ का सावधान संत समागमी धराव्यावडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरेवरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान साहेबराव खंडो बोराडे बरोबर आहे ना हां वर्ष झालं प्रथम पुण्यस्मरण आहे पहिलं दुःख आहे पत्नी गंगा भगीरथी इंदुबाई साहेबराव बोराडे भाऊ आहेत दामू राजाराम विष्णू चंद्रभागाबाई नामदेव बोराडे भाऊजई आहे गोपाबाई हिराबाई भाऊजई आहे मंदाबाई भाऊजई आहे पुतण्या आहे भाऊलाल महादू नवनाथ दामू ज्ञानेश्वर राजाराम संतोष विष्णू सुनबाई ज्योती स्वाती संदीप बोराडे त्यानंतर मुलं आहेत संदीप साहेबराव बोराडे शांताराम साहेबराव बोराडे दोन मुली आहेत योगिता पांडुरंग हणगे शशिकला आनंद शिंदे पुतण्या आहेत नातू आहेत खूप मोठी लिस्ट आहे आणि गाड्यावर तर काही थांबत नाही आहे हां म्हणून 2च मिनटं घेऊ का यानंतर पटकन चाल घ्यायची हां आपलं वेळेत आटपलं काही नाही काळजी करायची तसं मला 1.25 तास भेटला बोलायला आणि ते 12ची टायमिंग दिली आहे त्याच्यामुळं नाही तर मला वाटत होतं 12:15 असं करावं पण ठीक आहे वेळ झाला आहे ऐका वडील मिळलो बाप नाही मिळणार म्हणून सांगू का आईच्या कविता आमचे कीर्तन प्रवचनकार रडून रडून गातात फक्त बापाला न्याय मिळत नाही पण आज मला बापाच्या श्राद्धाला बोलवलंय ना मी बाप सांगणार आहे ऐका ना आईला लेकराची माय म्हणतात वासराची गाय म्हणतात दुधावरची साय म्हणतात लंगड्यासाठी पाय म्हणतात बापाचं स्थान कुठंच नाही तो फक्त डोळे वाचणारा बाप चापट मारणारा बाप आयुष्यभर आमच्या डोळ्यात खूपच बसतो पण लक्षात येत नाही आई पडद्यावरची कलाकार आहे पण पडद्याआडचा कलाकार जर कोण असेल तर तो बाप आहे बिकट प्रसंगी बापच सोडवी बिकट प्रसंगी लक्ष द्या सर्वांगाचे कान करा बाप सांगतो आणि थांबतो बिकट प्रसंगी बापच सोडवी आपण मात्र गातो आईचीच गोडवी जेवण बनवणारी असते आई पण त्या शिदोरीची सोय बापच पाही काटकसर करून देतो मुलाला पॉकेट मनी बाप सांगतो काटकसर करून देतो मुलाला पॉकेट मनी आपण वापरतो शर्ट पॅन्ट जुनी मुलीला हवं असतं ब्युटी पार्लर नवी साडी बाप आटपतो घरी बिना साबणाची दाढी वयात आलेली मुलं आपल्याच विश्वात मग्न बापाला दिसतं त्यांचं नोकरी आणि लग्न मुलाच्या नोकरीसाठी फिरून फिरून लागते बापाच्या जीवाला धाप आठवारे मुलीच्या लग्नासाठी उंबरठी झिजवणारा तो तुमचा बाप आयुष्यभर असतात मुला मुलींच्या पाठी आपल्या बापाच्या सदिच्छा जिवंतपणे आपल्या बापाला एकदा तरी समजून घ्या हीच खरी बापाची इच्छा मुलांपेक्षा जास्त दुःख मुलींना आहे जिचा बाप जातो ना 50% त्याच्यासाठी माहेर संपून जातं त्या मुलीने माहेरी यायचं पण येताना आता पिशवी नाही आणायची का त्या पिशवीत टाकणारा हात नाही राहिला आता लक्षात घ्या आईचं प्रेम असतं मुलावर आणि बापाचं प्रेम असतं मुलीवर म्हणून एका दिवसाच्या जेवणाची सोय करते ना ती आई असते एका दिवसाच्या जेवणाची सोय करते ना ती आई असते आयुष्याच्या जेवणाची सोय करून जात असतो तो बाप असतो डोळ्या देखत रडते ना ती आई असते डोळ्या देखत रडते ना ती आई असते पण संध्याकाळी उशीत डोकं घालून नजर चुकून रडतो ना तो बाप असतो एकुलता एक मुलगा मेला तरी रडणार नाही तो बाप असतो एकुलता एक मुलगा मेला ना तरी रडणार नाही तो बाप असतो पण किती दगडाचं हृदय असू द्या मुलगी सासरी निघाल्यानंतर ना आईपेक्षाही जास्त ढसा ढसा रडतो ना तो बाप असतो दूर बघून मालकाला कुत्रा झेपवून घेतो ओढ साखळी दाटे मानेला कमी नाही होत वेळ शेपटाचा गोंडा घोळून घुटमळते ते दाराला पण तीच ओढ कळत नाही पोटच्या त्या पोराला दूर बघून मालकाला हंबरते गोठ्यात गाय वळवळ करीत राहते जागी तान्ह्या लेकराची माय वासराच्या आधी चाटे ती मालकाच्या उराला पण तीच ओढ कळत नाही पोटच्या त्या पोराला बांधावरचा बैल सुद्धा हाक ऐकून परत वळतो रागाची हाक ऐकून सुद्धा गुपगुमान रानात पळतो आपुलकीचा राग कळतो मुक्या त्या ढोराला पण तोच राग कळत नाही पोटच्या त्या पोराला अरे जीव लावला जनावराला माणसावानी वागत आली जीव लावला जनावराला माणसावानी वागत आली पोटची लेकरं कशी मात्र परक्यावानी जगत आली बाप लेकराचा सूर का कधी जुळत नाही सुराला तेच प्रेम कळत नाही पोटच्या त्या पोराला शेवटचं वाक्य बाबांसाठी बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी बाहेरून असतो कडक
आतून असते गोड पाणी. पावसाचं महत्त्व कळालं त्या मोराला, पावसाचं महत्त्व कळालं त्या मोराला. पण कुटुंबात मुलांना का कळत नाही महत्त्व? पोटच्या त्या पोरांना, पोटच्या त्या पोरांना. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. कधी काळ झडप घालेल म्हणे तुम्ही सावधान व्हा. डोळ्यामध्ये मायारूपी जो धूर आला ना, तो जरा मायारूपी धूर बाजूला सारवा. शेवटचं चरण तुका म्हणे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी. नका डोळे धुरे भरून राहू, नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नका डोळे धुरे भरून राहू, नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. वा वा वा, क्या बात है. क्या बात, बहुत.
शकतो काळ सावधान